नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस बघितलं आणि त्याची डेफिनेशन अँड डायग्राम बघितली. आज आपण डिस्टिंग्विश बिटवीन बघणार आहोत कॉलिजेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. आता त्या कॉलिजेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये दोन प्रॉपर्टीज पडतात, एक आहे इलेक्ट्रोलाइट आणि दुसरी आहे नॉन इलेक्ट्रोलाइट. ते डिस्टिंग्विश तुम्हाला 2 किंवा 3 मार्काला विचारलेलं असू शकते बोर्डच्या एक्झाममध्ये. तर बघायला कसं सॉल्व्ह करायचं. इलेक्ट्रोलाइट आहे जो, आता हा जो इलेक्ट्रोलाइट आहे बघा, द सबस्टन्स डिसोसिएट इन वॉटर, the substance dissociate in water are called as electrolyte. But non-electrolyte म्हणजे काय? The substance does not dissociate in water. जो सबस्टन्स डिसोसिएट होतो त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणणार आणि जो सबस्टन्स डिसोसिएट होत नाही त्याला आपण नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणणार. पहिला पॉइंट आणि दुसरा पॉइंट असा हा इलेक्ट्रोलाइट अँड नॉन इलेक्ट्रोलाइट आपल्याला कंपॅरिझन करून सॉल्व्ह करावं लागणार आहे. जो सबस्टन्स डिसोसिएट होतो त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणू, जो सबस्टन्स डिसोसिएट नाही होत त्याला आपण नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणू. आता याचा दुसरा पॉइंट बघा. आता याचं एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पल, CaCl2 कॅल्शियम क्लोराइड, CaCl2 कॅल्शियम क्लोराइड. ओके, CaCl2 कॅल्शियम क्लोराइड प्लस वॉटर. हा एक सबस्टन्स आहे, याला आपण वॉटर मध्ये टाकलेला आहे. इक्विलिब्रियम एरो. ओके, आता याला टॉईस करावं लागेल आपल्याला. हे पहिलं असं Ca घेऊन घ्यायचं प्लस Cl घेऊन घ्यायचं. आता याला टॉईस कसं करायचं? याला इकडून टॉईस करायचं, याला इकडून टॉईस. हा तर टॉईस आहेच, याला इकडून टॉईस करायचं आपण. बस, इथे पॉझिटिव्ह चार्ज आणि इथे निगेटिव्ह चार्ज. इकडे एक्झाम्पल बघा, सोर्स आहे. सोर्सचा अर्थ असते स्त्रोत. सोर्स प्लस वॉटर इक्विलिब्रियम एरो. काय भेटला आपल्याला? सोर्सच भेटला. ओके, आता याचा तिसरा पॉइंट आणि नॉन इलेक्ट्रोलाइटचा पण तिसरा पॉइंट. आता नंबर ऑफ पार्टिकल याची इन्क्रीज झाली. हे बघा, नंबर ऑफ पार्टिकल इन्क्रीज बट आफ्टर डिसोसिएशन. पहिले हा कॉन्स्टंट प्रोसेस काहीच रिएक्शन आहे. जेव्हा आपण याला वॉटर मध्ये टाकलं तेव्हा काय झालं? Ca2 पॉझिटिव्ह झाला आणि Ca2 निगेटिव्ह झाला. ओके, म्हणून आपण म्हटलं नंबर ऑफ पार्टिकल इन्क्रीज झाली बट थोड्याशा वेळानंतर, मीन्स बट आफ्टर डिसोसिएशन. आता याचा जो थर्ड पॉइंट आहे, सोर्स मध्ये हा वॉटर टाकला, म्हणजे वॉटर मध्ये आपण सोर्स टाकला तर काय भेटलं आपल्याला असते काय भेटलं? सोर्स भेटला. म्हणून आपण इथे काय म्हणू शकतो? नंबर ऑफ particle remains equal. तोच भेटला आपल्याला. ओके, आता याचा जो चौथा पॉइंट आहे तो खूप मेन आहे, तो तुम्हाला एमसीक्यू साठी पण विचारला जाऊ शकतो. हे बघा, द कॉलिजेटिव्ह प्रॉपर्टी of electrolyte less than हा नॉन इलेक्ट्रोलाइट. सेम चौथा पॉइंट तेच, बट इथे इलेक्ट्रोलाइट साठी नॉन इलेक्ट्रोलाइट साठी. ओके, इथे चौथा पॉइंट कसा होईल ते बघा. एक मिनिट. तर कॉलिजेटिव्ह property of non-electrolyte less than इलेक्ट्रोलाइट. हे डिस्टिंग्विश तुम्हाला
2 किंवा 3 मार्काला विचारली जाऊ शकते सोल्युशन चॅप्टरमधून. ओके. आणि हा लेक्चर सोडून आणि उद्याचा लेक्चर सोडून सेमी परमिएबल मेम्ब्रेन तुम्हाला मी जे शिकवलं, सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणा, ऑस्मॉसिस, रिव्हर्स ऑस्मॉसिस, ऑस्मॅटिक प्रेशर, त्याच्यावर 3 सोल्युशन होणारे डिपेंड, हे जेवढे शिकवलं ते तुम्हाला माझ्या हिशोबाने बायोलॉजीमध्ये 6 नंबरचा चॅप्टर आहे प्लांट रिलेशन ऑर्डर, त्याच्यामध्ये पण तुम्हाला काम मिळू शकते. म्हणजे तुम्ही त्याला बायोकेमिस्ट्री पण म्हणू शकता. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं असेल मी अशी आशा करतो. अँड थँक्यू.